ओके, आज आपण बघणार आहे डायनेमिक मेमरी अलोकेशन. डायनेमिक मेमरी लोकेशन. बरं, डायनेमिक समजून घ्यायच्या अगोदर मेमरी अलोकेशन म्हणजे काय समजून घ्या. व्हॉट इज मिनिंग ऑफ एन मेमरी अलोकेशन? मग तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज काय मिनिंग असेल मेमरी अलोकेशनचं? हा, बरोबर, मेमरी अलोकेट केली जाते, राईट. मग मेमरी अलोकेट केली जाते कोणाला? व्हेरिएबल, बरोबर. हा, जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा मेमरी अलोकेट होते. व्हेरिएबल डिक्लरेशन च्या वेळेस मेमरी अलोकेट होतो, बरोबर आहे. व्हेरिएबल डिक्लेअर करतो जेव्हा आपण प्रोग्रामिंग तेव्हाच करतो ना, लक्षात येतं ना तुमच्या? म्हणजे मी जेव्हा असं लिहितो इंटिजर ए, तेव्हा कंपायलर काय ए बघतो, ए कुठल्या टाईपचा आहे? इंटिजर टाईपचा आहे. मग त्याला एक मेमरी ब्लॉक रिझर्व करून ठेवतो. किती साईजचा? 2 बाईट साईज. लक्षात येतं ना तुमच्या? हा, 2 बाईट साईजचा ब्लॉक अलोकेट करतो आणि त्याला एक इनिशियल ऍड्रेस असतो ऑलरेडी, आणि मग त्या मेमरीला तो नाव देतो काय? ए. म्हणजे मेमरी अलोकेशन लक्षात आलं. या केसमध्ये मेमरी अलोकेट कोणी केलं? कंपायलर केलं ना. लक्षात आलं का तुमच्या? मग जेव्हा मेमरी अलोकेशन ऍट कंपाईल टाइम होतं ना, त्याला काय म्हटलं जातं? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. कंपाईल टाइम, मग त्याला काय म्हटलं जातं? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. क्लिअर होता का? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. मेमरी अलोकेशन ऍट कंपाईल टाइम इज कॉल्ड एज स्टॅटिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक म्हणजे काय? नॉन चेंज. स्टॅटिकचं नेचर काय? नॉन चेंज. म्हणजे उदाहरणार्थ सपोज करा, याला 2 बाईट मेमरी अलोकेट केलेली, तुम्ही त्याला रन एक्झिक्युशन टाइम अॅरे मध्ये कन्वर्ट करा, त्याला करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. व्हेरिएबल आहे, नॉर्मल व्हेरिएबल आहे. म्हणजे काय की स्टॅटिक म्हणजे काय? कॉन्स्टंट. आपण काय म्हणू शकतो? नॉन चेंजेबल. म्हणजे एकदा का मेमरी अलोकेट केली की ती परत बदलणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ सपोज करा, हा एक अॅरे आहे ज्याची साईज आहे 10, बरोबर. मग याला किती मेमरी लागतील याला? हाऊ मच मेमरी डज दिस 5 बाईट. किती बाईट्स मेमरी लागेल याला? इंटिजर आहे, म्हणजे इंटिजरला किती लागतात? 2 बाईट्स. इथं किती आहेत आपल्याकडे? 10. मग किती मेमरी लागणार आहे? 20, 22, 20 बाईट्स. लक्षात आलं का तुमच्या? किती आहेत इंटिजर? आता मला जर 10 साईज दिली तर साहजिकच मी, बरोबर, एका नंबरसाठी 2 बाईट्स ऑफ मेमरी लागते, तर 10 नंबरसाठी किती लागते? 20 लागणार, नॉर्मल आहे. मला म्हणजे जर 20 बाईटचा एक ब्लॉक काय केला कंपायलरने आपल्याला, राईट, याचा सपोज 20 ब्लॉक्स आहेत. क्लिअर होत आहे का तुम्हाला? कधी तयार झालं? 20 बाईट्स ऑफ मेमरी कंपायलेशन. लक्षात येतं तुम्हाला? पुढे गेल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय नाही, अरे मला तर 5 नको मला, तुम्ही लक्षात येतं का तुमच्या? रन टाइम आपल्याकडे 2 फेजेस असतात. लक्षात येतं तुम्हाला? प्रोग्राम रन मध्ये जातो. पहिल्यांदा राईट, कंपायलेशन फेज आपल्या सोर्स कोड काय करतो? मशीन अंडरस्टँड मध्ये करतो ना. मशीन लँग्वेज ओएस एक्झिक्युशन काय करते? एक्झिक्यूट करते. म्हणजे हा काय झाला का? लक्षात येते का? कंपायलेशन जेव्हा आपला प्रोग्राम होतो मशीन रन टाइम, जेव्हा आपला प्रोग्राम असतो किंवा होत असतो, ज्यामध्ये आपण लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे मी जेव्हा एक्झाम्पल सांगितलं त्यावेळेस मी लक्षात आलं? एक्झिक्युशन प्रोग्राम एक्झिक्यूट, तेव्हा आपण जेव्हा त्याला काय म्हणतो? किंवा एक्झिक्युशन
एक्झिक्युशन म्हणजे आपल्याकडे मध्ये किती फेज सोडलं तर एक आणि दोन फेज लक्षात आलं का? इथून इथपर्यंत जातो पहिलं फेज व्हॅलिडेशन, इथून इथं जातो दुसरा फेज कुठला एक्झिक्युशन. लक्षात येतं का तुमचं? राईट. कंपायलेशन टाइम जी मेमरी अलोकेट केली जाते तिला काय म्हटलं जातं? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. ज्याच्यामध्ये एकदा का तुम्ही केली त्यामध्ये क्लिअर होते का? म्हणजे सपोज हा आणि युजरकडनं 5 नंबर घेतले तर जी 10 बाईटची मेमरी आहे ती वेस्ट. त्याचा काय उपयोग झालाय? लक्षात आलं? काल एक्झाम्पल सांगितलं आपण एक कॅरेक्टर ऍरे साईज किती दिली तर आपल्याला रिक्वायर्ड 5च. ती 10 जी 10 बाईट्स होते ते वेस्ट केले ना. म्हणून आपण काय यूज केलं? पॉइंटर यूज केला का? तुमच्या पॉइंटरने काय केलं? थोड्या मेमरीला यूज घेतली. समजतंय का तुम्हाला? समजतंय राईट? मग ऍट कंपायलेशन टायमिंग मध्ये जे तुम्ही मेमरी अलोकेट करता त्याला काय म्हणतात? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. ती फिक्स्ड त्याच्यामध्ये चेंजेस क्लिअर होत आहे? चेंजेस होत नाही. मग आता विचार करा मेमरी अलोकेशन कंपायलेशन टाइम स्टॅटिक मेमरी अलोकेशन मग डायनॅमिक मी काय म्हटलं की मेमरी कंपायलेशन टाइम इज स्टॅटिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक मेमरी म्हणजे इथून इथल्या फेज मध्ये आपण कंपायलेशन बरोबर आहे आणि इथून इथल्या फेजला आपण एक्झिक्युशन किंवा रन. क्लिअर होतं का? जेव्हा आपण कंपायलेशन फेज किंवा सोर्स कोड जेव्हा आपण फाईल क्लिअर करतो तेव्हा ती कशी असते? स्टॅटिक असते बरोबर, नॉन चेंज. पण आपल्याला काय रन टाइम साईज द्यायची. लक्षात आलं का तुमचं? जेव्हा तुम्ही रन करताय प्रोग्राम म्हणजे तुमच्या समोर एक हाऊ मेनी नंबर्स यू वांट टू सी. क्लिअर होतंय का? तुम्ही अगोदरच कॅल्क्युलेट केलं हा मला 5 पाहिजे 2 पाहिजे 3च पाहिजे. पण सोर्स कोडच्या टाइमला आपण डिसाइड करू शकतो का? नाही करू शकत. कारण आपल्याला त्यावेळेस माहिती की युजर किती नंबर. जर आपण क्लिअर करणार तर आपल्याला वाटेल त्या अगोदर क्लिअर करेलच ना आपण. तर सपोज तुम्ही दुसऱ्याला देताय मग त्याच्या मनात आपण आणून घेऊ शकतो. हा घालून घेऊ शकतो. तर कितीतरी वाद होतो. दोन पाहिजेच. ओके. म्हणजे आपल्याला डायनॅमिकली म्हणजे ऍट एक्झिक्युशन मध्ये ओके ऍट एक्झिक्युशन टाइम युजर कडला नंबर करायचा किंवा युजरला चूज सांगायचं की बाबा तुला किती मेमरी पाहिजे तेवढी तू निवड. राईट. मी असा करून ठेवलाय तुला जेवढी मेमरी तेवढी तू निवडली ऍड करून देतो. ऍट एक्झिक्युशन. क्लिअर होते का? ऍड द्यायचीच गरज. ऍट रन टाइम आपण त्याने 5 टाकलं 5 टाकलं 10 15 टाकलं 15 20 टाकलं तर 20. क्लिअर होतंय का? डायनॅमिक मेमरी ऍट रन टाइम किंवा ऍट टाइम आपण मेमरी अलोकेट काय म्हटलं जातं? डायनॅमिक ऍट एक्झिक्युशन मेमरी अलोकेशन. मेमरी अलोकेशन is called as a dynamic memory allocation. लक्षात वर्ड लक्षात. मेमरी अलोकेशन व्हेरिएबल बरोबर पण डायनॅमिक ऍट एक्झिक्युशन ऍट रन कंपायलेशन टाइम म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम तयार करतो तेव्हा ना प्रोग्राम आपला रन होतो तेव्हा. समजतंय? क्लिअर होतंय का? आपल्याला जर डायनॅमिक करायचं तर आपल्याला माहिती पॉइंटरच यूज करावा. पॉइंटर शिवाय हे नाही. क्लिअर होतंय का? पॉइंटर असे होणारच नाही. मग सी काय केलेलं माहितीये का? काही मेथड्स त्याला म्हणतो फंक्शन राईट डायनॅमिक अलोकेशन. पहिल्यांदा जर डायनॅमिक अलोकेशन करायचं हेडर फाईलचं नाव काय? std lib. कुठली? std lib. बरोबर. आणि 4 फंक्शन काय तर पहिलं
malloc. राईट, दुसरं फंक्शन कॅलॉग, तिसरं फंक्शन आहे realloc, चौथं फंक्शन क्लिअर होतं का तुम्हाला? राईट, हे 4 फंक्शन्स ज्याचा उपयोग डायनॅमिक ओके क्लिअर होतं. पण आपण यात काय जेव्हा आपण आहे ना स्टॅटिक मेमरी अलोकेशन करतो ना तेव्हा स्टॅक मध्ये स्टोअर कुठं होतं स्टॅक मध्ये स्टोअर पण जेव्हा आपण रन डिमाइन करतो ना तेव्हा ते कुठे स्टोअर तर हीप मध्ये मेमरी मध्ये स्टोअर. ओके मेमरीचे तुम्हाला तुम्हाला ओएस चॅप्टर म्हणजे ओएस ऑपरेटिंग तुला नव्हतं ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम काय तर टेम्पररी मेमरी स्टॅक होतं. टेम्पररी मेमरी आपण बघितलं होतं काय ना आपण व्हेरिएबल घेतो काय गरज असते तेवढा प्रोग्राम गरज असते त्याच्यानंतर आपली काय गरज नसते. म्हणजे टेम्पररी मेमरी म्हणून आपण काय वापरतो व्हेरिएबल्स वापरतो. लक्षात येतं तुमच्या टेम्पररी उदाहरणार्थ समज मी आता जी प्रोग्राम मध्ये घेतली अवेलेबल होईल. लक्षात येतं तुमच्या स्ट्रक्चरचं एक्झाम त्यामध्ये मी काही डिटेल्स भरले प्रोग्राम एंड झाल्यानंतर मी पुन्हा तो प्रोग्राम रन केला मला ते व्हॅल्यू मिळतात का? मिळतात का? नाही मिळत ना कारण आपण कशा केलेलं असं टेम्पररी स्टोअर केलेलं असतं. क्लिअर होतं का? व्हेरिएबलचा पर्पज तर टेम्पररी पण जर तुम्हाला परमनंट डेटा स्टोरेज करायचा असेल तर तुम्हाला फाईल्स क्लिअर होतं का? राईट आपण काय स्ट्रक्चरचं एक्झाम आपण फाईल म्हणजे फाईल सिस्टम आपण फिजिकल फाईल करतो त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करतो. म्हणजे विचार करा आपण सेकंड रन करू तेव्हा आपल्याला अवेलेबल असणार म्हणजे तो डेटा तसा आपल्याला अवेलेबल असतो. क्लिअर होत आहे ना? समजतंय ना? व्हेरिएबल कसं वापरलं जातं मग टेम्पररी डेटा आणि परमनंट स्टोरेजसाठी आपण काय फाईल सिस्टम क्लिअर होतं. आणि मग आपल्याला काय करायचं इथे एसटीडी जेव्हा डायनॅमिक मेमरी अलोकेशन करत असतो तेव्हा आपल्याला 4 फंक्शन क्लिअर होत आहे. पण डायनॅमिक अलोकेशन करत असतो कुठल्या मेमरी मध्ये स्टोअर करावं लागेल हीप मेमरी. आता या दोन मेमरीचा मेमरीमध्ये फरक काय आहे का ही स्टॅक मेमरी जी असते ती ऑपरेटिंग सिस्टमला माहिती असते की टेम्पररी की हा प्रोग्राम तर हा स्टॅक क्रिएट किंवा प्रोग्राम रन होता हा स्टॅक क्रिएट होणार आहे हा प्रोग्राम संपला की हा स्टॅक डिलीट करणे हे माझं काम आहे ओएसचं काम. क्लिअर ओएस की स्टॅक डिलीट करायचं पण ओएस ला मेमरीला हात लावण्याचा किंवा ही मेमरी करण्याचा अधिकार क्लिअर होतं तुम्हाला. मग ही मेमरी रिलीज करायचं म्हणतात आपल्याला काय करावं लागतं हा फंक्शन राईट म्हणजे जेव्हा आपण डायनॅमिक करत असतो आपल्याला मेमरी सुद्धा आपणच क्रिएट करतो डिलीट पण आपणच करतो. क्लिअर होतं का? म्हणजे डायनॅमिक ही होते आपण डेटा स्टोअर आपणच करतो डिलीट पण आपणच आपली जबाबदारी ऑपरेटिंग सिस्टम पर्यंत होती स्टॅक पण तिथून तरी सगळे आपली ही पण मेमरी डेटा म्हणजे काय डेटा डेटा डिलीट क्लिअर होतं का? मग या 3 फंक्शनचा उपयोग काय करतो तर डेटा स्टोरेज किंवा मेमरी करतो. या फंक्शन काय करतो ती अलोकेट केलेली मेमरी रिलीज करण्यात बेसिक लक्षात आलं. या 3 फंक्शन या 14 फंक्शन राईट. मग आता जेव्हा आहे ना आपल्याला मेमरी अलोकेट करायची असते तेव्हा आपण प्रायमरी वापरलं जाणार म्हणजे मॅलॉक. मॅलॉक काय करतो तुम्हाला कुठल्याही डेटा टाइप साठी मेमरी अलोकेट करायची असेल तर म्हणजे तो अरे कॅरेक्टर असू कॅरेक्टर इंटिजर असू दे लांब असू दे क्लिअर होत आहे. मला जर साठी डायनॅमिक अलोकेट करायचं आपण काय करतो यूज करतो कुठल्याही साठी. पण जेव्हा कॅलॉग आपण वापरतो कॅलॉग कॅलॉग कधी वापर
जेव्हा फक्त ऍरेला मी लोकेट करायचं. क्लिअर होतं का तुम्हाला? ऍरेला मी लोकेट करायची थोडी डायनॅमिक तेव्हा आपण कॅल्क्युलेशन वापरतो. आणि सपोज ऍरे साईज तुम्हाला डायनॅमिकली वाढवायची. आता मी सपोज दिलं त्याला 5. बरोबर, पण मला जाताना समजलं आणखी मेमरी तर तुम्ही काय करता, लॉक करा. राईट, रिअलोकेशन म्हणजे एम अलोकेट मेमरी अलोकेट. ओके, की सी अलोक. सी स्टँड फॉर कॅलॉक. ओके, कॅलॉक इज ऍरे. क्लिअर होतं का हे? लक्षात आलं का तुम्ही? राईट, आता आपण प्रत्येक फंक्शन असं त्याचा प्रोटोटाइप प्रत्येक गोष्ट समजू. त्यातला पहिला मॅलॉक कसा, म्हणजे मॅलॉकचं काय आहे. प्रोटोटाइप म्हणजे डिक्लरेशन. फंक्शन जसं डिक्लेअर, त्याचा रिटर्न टाइप, सगळ्या गोष्टी आपण. आता मग मॅलॉक कसं माहितीये का? मॅलॉक लिहितात void void पॉइंटर. पॉइंटर आपण घेतो. एक्सप्लेन करतो. पॉइंटर याच्यानंतर साईज फॉर टी. ओके, अशा पद्धतीने मॅलॉक लिहिला जातो. मी कळून दिलं म्हणजे मॅलॉक रिटर्न टाइप पॉइंटर आहे. void तर साइंड ऍक्सेप्ट साइन म्हणजे फक्त आणि नंबर तो आहे. क्लिअर? राईट. साईज अंडर म्हणजेच काय? अनसाइन्ड इंटीजर. अनसाइन्ड इंटीजर साईज अंडरस्कोर. कधी कधी जेव्हा लायब्ररी मध्ये गेला तेव्हा आपल्या या ठिकाणी तुम्हाला साईज अंडरस्कोर हा एक डेटा टाइप मेंटेन. ओके, तर काय अनसाइन्ड म्हणजे असा मध्ये नंबर्स समजलं तुम्हाला? इंटीजर म्हणजे अनसाइन्ड. अनसाइन्डचा अर्थ काय? ज्याला कुठल्याच प्रकारची साईज नाही. मग ज्याला कुठल्याच साईन नाही म्हणजे पॉझिटिव्ह असतो ना. मी सांगितलं तुम्हाला काय वाटेल? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह का? कारण आपण डिरेक्टली आपण नाही का, आपण समजतो ज्यावेळेस एखाद्या साईन दिलेलं बाय डिफॉल्ट. क्लिअर होत आहे? त्यांनी सांगितलं साईन म्हणजे त्याला कुठल्याच साईन नाही म्हणजे काय? पॉझिटिव्ह. क्लिअर होत आहे का तुम्हाला? राईट, म्हणजे काय? ऍक्सेप्ट काय करतो? एक पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करतो. क्लिअर होत? मग मॅलॉक इथे साईज 10 बाईट्स. पण आपण इनडायरेक्टली लिहिण्याची पद्धत तर लिहिण्याची पद्धत आहे साईज ऑफ इंटीजर, साईज फ्लोट, साईज ऑफ. आणि सपोज तुम्हाला जर 1 2 3 पण नंबर स्टोअर करतो तर फक्त मल्टिप्लाय करा 2. असं झालं का तुम्हाला? म्हणजे मी जेव्हा करतो तेव्हा मॅलॉक काय करतो? तेव्हा कंपायलर की एक मेमरी ब्लॉक किती साईजचा, की जर एक नंबर जर स्टोअर करून अशा साईज. क्लिअर तर तुम्हाला? जर मी इथं 2 तर तो 2 ब्लॉक प्रत्येकाच्या काय होणार? इंटीजर होणार आहे. मी जर 3 टाकलं तर तो किती ब्लॉक क्रिएट करेल? 3 ब्लॉक. मग असं का बरं? तुम्हाला काय वाटतं असं का बरं लिहितात? इंट ब्रॅकेट मल्टिप्लाय. सोपी गोष्ट आहे ना. मग 3 2 6 मी 6 लिहिलं नाही चालत? का नाही चालत? तुम्हाला काय वाटतं? काय लॉजिक? इंटीजरला किती? 2 बाईट्स बरोबर. पण ती कोणासाठी? 16 बिट कॉम्प्युटर असेल तर 2. जर 32 बिट्स असेल तर 4 बाईट्स. क्लिअर होतं? म्हणजे आपण विच ऑपरेटिंग यूज साईज ऑफ काय करतात? ऑपरेटिंग सिस्टम इंटीजरची साईज
क्लिअर होत आहे का आपल्याला गरज पडली का सपोज तुम्ही आता गोष्टी काम करताय पण पुढे जाऊन दुसऱ्या जो 32 बीट किंवा 64 तर ते इंटिजरची साईज होणार आहे का नाही कसं कसं हा म्हणून आपण साईज साईज ऑफ फ्लोट किंवा साईज हा जाते ना डोक्यात चाल बसलो साईज ऑफ एम मल्टीप्लाय बाय 2 दोन स्ट्रक्चर एम होतील एवढी तयार क्लिअर होते म्हणजे अरेज आहे ना म्हणतो की मोर दॅन वन अरेज ग्रेट लक्षात येतं का इनहेरिटली म्हणजे तुम्ही जरी वापरलं नाही मॅलॉकच सगळ्यात जास्त किंवा कॉमनली यूज समजतंय म्हणजे अशा पद्धतीने तो याच्यानंतर काय तर फंक्शन आणि हा त्याचा रिटर्न आता मग मला सांगा पॉइंटर काय असतं वर्ड मिनिंग काय असतं वर्ड पॉइंटर की असा पॉइंटर जो ऍड्रेस त्याला आपण म्हणतो वर्ड किंवा जनरलाइज पॉइंटर ओके असं काहीतरी वर्ड आठवतं काय आठवत झालंय वर्ड पॉइंटर पाठीमागचे लेक्चर बघ वर्ड पॉइंटर आपण एक्झाम्पल घेतलं होतं मी तुम्हाला सांगितलं आपण इंटिजर पॉइंटर घेतले होते आणि त्याची व्हॅल्यू कशी सपोज आठवत नसेल तर व्हिडिओज मध्ये सगळं अभ्यास करा कारण हे वॉइड पॉइंटर जो कुठे ऍड्रेस ऍक्सेस राईट मग तयार करतानाच असं पॉइंट की तू काय कर तुझ्या पद्धतीने उदाहरणार्थ सपोज मी जर इंटिजर साठी जर मेमरी आलो तर मी याला काय करेल कन्वर्ट त्यांना काय लिहिलं इंटिजर समजतंय कारण हा वर्ड इंटिजर पॉइंट सपोज तुम्हाला फ्लोट पाहिजे काय लिहावं लागेल फ्लोट तुम्हाला जर स्ट्रक्चर तर कसं लिहावं लागेल स्ट्रक्चर पॉइंट लक्षात येतं तुमच्या क्लिअर होत आहे का हे ऍक्च्युअल एक्झाम्पल समजून येईल खूपच हेवी आहे पण आता सी हेवी थोडस तरी किती वेळ आपण सोबत तर मला लक्षात आलं का प्रोटोटाइप कसं लिहिलंय वर्ड पॉइंटर साइज अंडरस्कोर टी साइज अंडरस्कोर टी which indicates positive indicator त्याच्यानंतर एक कॅलॉग हा कसं लिहिलं जातं बघा याच्यामध्ये मॅलॉक मध्ये दिसणार नाही कॅलॉग कसं लिहिलं जातो कॅलॉग रिटर्न टाइप काय void फॉर्म बरोबर आहे लिहिताना आपण इथं कॅलॉग फक्त दोन पास किती पॅरामीटर पास करतो राईट पहिला असतो दुसरा असतो पहिला असतो तो साइज अंडरस्कोर टी इथं लिहिलं मी साइज अंडरस्कोर टी आणि नंबर ऑफ क्लिअर नंबर ऑफ म्हणजे मागाची गोष्ट मला आहे ना 3 ब्लॉक करायचे इंटिजर तर इंटिजर साठी मला 3 ब्लॉक म्हणजेच मी एक ऍरे तयार करत 3 साईजचा मी एक ऍरे तयार 0 1 2 आता मला तो कॅलॉग तयार करायचा तर मग आपण कसं कॅलॉग ब्रॅकेट साईज म्हणजे काय तर इथे लिहिणार मी साईज ऑफ इंटिजर देऊन किती पाहिजे 3 लक्षात आलं का मी मध्ये लिहिलं होतं इथं मल्टिप्लिकेशनची गरज नाही कारण कॅलॉग ऍक्सेप्ट पॅरामीटर one is unsigned integer other is also integer
पण तो काय सांगतो नंबर ऑफ एलिमेंट्स. आता विचार करा मी क्रिएट केलाय किती साईज आहे तो 3 साईज आहे लक्षात येतं त्याची इनिशियल आपण इंडेक्स नंबर 0 असणार आणि इकडे 2 असणार क्लिअर होतं का ओके रिटर्न करताना विचार आपण एक व्हॉइड पॉइंट रिटर्न करतो आपल्याला कसं पाहिजे टीजर पाहिजे म्हणून करताना टीजर फॉर्म क्लिअर का हां अरे कसं क्रिएट करायचं हां आता रीअलॉक आणि फ्री चलो ठीक आहे उद्या घेऊ रीअलोकेशन पण इथे फक्त तुम्ही ॲरेची साईज देऊ शकता आणि त्या ॲरेचा त्याच साईजचा ॲरे क्रिएट करू शकता इथे रीअलॉक मध्ये करू शकता असं नाही की इन्क्रीज करू शकता यू कॅन डिक्रीज ॲरे आणि फ्री मध्ये राईट आपण आता काय करू काल स्ट्रक्चरचे एक्झाम कितपत कळालंय तरी कळालंय स्ट्रक्चर क्लिअर करतो आपण काय यूज करायचं त्याचं कसं यूज करायचं आहे ओके आज आपण काय करू विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चरचे एलिमेंट डायनॅमिकली डायनॅमिक सपोज मी स्टुडंट आणि युजरला सांगतो की तुला नाव स्टोर एवढेच खूप घे हं? आता इथं विचार पहिल्यांदा काय करावं लागेल डिफाईन करावं लागेल ना पहिली स्टेप डिफाईन मग मी काय करतो स्ट्रक्चर स्ट्रक्ट स्टुडंट यांच्या आतमध्ये लिहितो SID आणि कॅरेक्टर दोनच क्लिअर होतं का समजलं तुम्हाला हे आता मला काय करायचं डायनॅमिकली याचं क्रिएट करायचं पण युजर सांगेल त्या नंबरची समजलं आता डिफाईन केलं पाहिजे मी इथं कुठं आलो मला काय करायचं युजर नंबर ऍक्सेप्ट करायचं एन लिहितो नंबर काय नंबर ऑफ स्टुडंट्स युजरकडनं मी ऍक्सेप्ट या साईजचा एक पॉइंट पॉइंटर कुठल्या टाईपचं पाहिजे आपल्याला या टाईपचं तर रेंज परमिशन आपल्याला कुठली स्टोअर करायची ती लक्षात येतं ना तुमचं मग मी लिहिलं स्टुडंट पॉइंटर आहे त्याच्यामुळे काय लिहिलं स्टार ओके लक्षात येतं तुमच्या कुठल्या टाईपचं पॉइंटर काय स्ट्रक्चर स्टुडंट लक्षात येतं आपण सांगितलं काय होतं स्ट्रक्चर स्टुडंट लिहितो तेव्हा तो ऍज अ टाईप डेटा टाईप म्हणून बिहेव करतो डेटा टाईप म्हणजे काय जर मी व्हेरिएबल केलं तर त्या व्हेरिएबल थ्रू दोघांना ऍक्सेस समजतं तुम्हाला असं परवा दिवशी आठवतं पॉइंटर थ्रू बघितलं हा मी तर पॉइंटर ओके आणि त्याच्या इंटिजर आहे कारण दोन डेटा घेतलं म्हणून आता पहिली स्टेप फर्स्ट स्टेप मला काय करायचं तर मॅलॉक यूज म्हणजे या पॉइंटर मध्ये आता काय असेल स्टार पीटीआर मध्ये तो फक्त व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असेल काय वाटतं तुम्हाला असेल का नसेल जनरली विचार तो फक्त व्हेरिएबल केला जातो त्याच्यामध्ये कुठले नाही बरोबर जेव्हा इथे कॉल येतो ना तेव्हा तो काय करतो एक ब्लॉक क्रिएट करून त्याला 2 बाईट त्याला नाव बरोबर आहे या सेकंड स्टेज स्ट्रक्चर स्टुडंट जरी लिहिलेला तरी स्ट्रक्चर स्टुडंटला किती मेमरी लागणार त्या प्रकारचा तो पॉइंटर तयार करतो बरोबर आहे इथं काय होतं मेमरी साईज दिसतच नाही त्याच्यामुळे या पॉइंट तो मेमरी तयार करतो पीटीआर लिहितो ओके क्लिअर राईट हा पॉइंट
इंटिजर आला इथं परत त्यांनी मेमरी लिहिलं आहे क्लिअर होतं. आपल्याला काय करायचं कुठल्याच मेमरीला पॉईंट समजलं का तुम्हाला? मला काय करायचं पॉइंटरला इनिशियलाइज पॉइंटरला इनिशियलाइज यूज करावं लागतं राईट मेमरी आलो आपण काय करतो डायरेक्टली युजर कडनं घेतो क्लिअर होतं. पण अगोदर आपल्याला नंबर ऑफ जाणून घ्यायचे म्हणून मी पहिलं इथं काय CLR SC इथं लिहिलं प्रिंट एंटर नंबर ऑफ क्लिअर होतं. आणि त्याच्यानंतर मी लिहिलं काय इंटिजर नंबर पुढे ठेवला नंबर बरोबर म्हणजे एवढं मी आपल्याला पुढे जाण्याचं समजलं का? पहिली स्टेप लक्षात आली. आता मला काय करायचं पॉइंट लगेच झाला म्हणजे मी इथं काय करणार डायनेमिक मेमरी डायनेमिक अलोकेट आपल्याला काय करावं लागतं हॅश इन्क्लूड std std.h ओके आता मी malloc कसं लिहिणार malloc राईट malloc काय करतो तर मला दोन स्टुडंटचा रेकॉर्ड स्टोअर करायचा क्लिअर होतं ना हे बघा हा टेबल याच्यामध्ये दोन SIDचे आणि S मला काय करायचे दोन रेकॉर्ड क्लिअर तर दोन युजर कडनं ऍक्सेप्ट केला मला दोनच म्हणजे मला असे दोन तयार करायला हा एक मेमरी ब्लॉक आणि हा एक मेमरी ब्लॉक लक्षात येतं का तुम्हाला राईट मग मी काय मॅलॉकला सांगतो अशा साईज मेमरी ब्लॉक अशा साईजची स्ट्रक्चर साईजचे दोन साईज ऑफ मी स्ट्रक्चर म्हणजे हा तयार केलाय तो व्यवस्थित फिट होऊ शकेल अशा प्रकारचे दोन मेमरी ब्लॉक त्यांनी काय केले मेमरी ब्लॉक तयार ओके आणि पहिला मेमरी ब्लॉक राईट त्याचा ऍड्रेस आता मला सांग जो पहिला त्याला किती मेमरी पहिला मेमरी पहिला जो व्हेरिएबल आहे त्याला किती मेमरी लागणार आहे एकच व्हेरिएबल दोन बाईट्स मग मी जर इथे 1000 ओके आता सेकंड ला किती मेमरी किंवा किती मेमरी लागणार 15 बाईट्स लागणार आहे राईट दोन ब्लॉक आलो इथे काय 1000 स्टार्ट झालं तो 15 म्हणजे 7 107 सेकंड ब्लॉक 17 पासून स्टार्ट झाला आणि दोन मेमरी 19 पासून त्यांनी 15 ब्लॉक रिझॉल्व करून ठेवतो तुम्हाला राईट त्याचा जो इनिशियल ऍड्रेस आहे ना तो काय केला या रिटर्न केला जो इनिशियल ऍड्रेस मॅलॉकचं रिटर्न पॉइंट पॉइंटर बरोबर आहे पॉइंट असा व्हेरिएबल त्याच्यामध्ये आपण ऍड्रेस जो आपल्याला ऍड्रेस रिटर्न करतो त्याला पॉइंटर म्हणतो राईट मग मॅलॉकने काय केलं असं एक पॉइंटर तयार करून दिला डेटा टाईपच नाही तर आपल्याला डेटा कसा पाहिजे स्टुडंट वाला म्हणून मी याला केलं फक्त स्टुडंट पॉइंटर लक्षात येतं का क्लिअर होत आहे आणि मग मी पॉइंटरला व्हॅल्यू असते म्हणजे पॉइंट आता कुठली व्हॅल्यू समजलंय का तुम्हाला पॉइंटर मध्ये व्हॅल्यू आली या आता पॉइंटर आपल्याला माहिती आहे पॉइंटरला फर्स्ट ऍड्रेस मिळाला पूर्ण मेमरी पुढे पुढे बरोबर मी काय केले आता दोन मेमरी ब्लॉक तयार करतो याला मी नाव दिलं P0 आणि PTR असं मी लिहू शकतो ना
कारण दोन मेमरी ब्लॉक इंडेक्स पोझिशन पासून स्टार्ट होते ऍरे सारखं असं होतं तुमच्या मग मी काय केलं आता की मला दोन मेमरी अलोकेट झालेले त्यांचा यूज करू शकतो मेमरी किंवा त्या पुट करून ठेवू शकतो क्लिअर होतं इथपर्यंत मग मी काय केलं मला दोन दोन व्हॅल्यूज किंवा दोन स्टुडंट व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करायचे त्याच्यामुळे मी फॉर लूप लिहितो ओके फॉर लूप कसं लिहितो मी इथं फॉर I is 0 I is than 2 बरोबर किंवा वाटत नसेल नंबर ऑफ बरोबर आहे नंबर ऑफ क्लिअर होतोय आणि I आता मला डेटा युजरकडनं ऍक्सेप्ट त्याच्यामुळे याच्या अगोदर प्रिंट एंटर स्टुडंट डिटेल्स क्लिअर होतोय त्याच्यानंतर प्रिंट युजरला सांगितलं की तू काय करता SID एंटर कर आणि तो स्कॅन कुठे पुट केला MFD पर्सेंटेज त्याची व्हॅल्यू काय बरोबर आहे कॉन्सन्ट्रेट करा ओके हा मी राईट आता मी इथं काय लिहिलं फॉर्म दिला ऍड्रेस ऑफ ER इनटू ब्रॅकेट I म्हणजे 0 डॉट डॉटनी यूज करू शकतो ऍरो यूज करावा लागतो तुम्हाला ऍरो यूज करावा डॉट यूज करावा जेव्हा आपण पॉईंट करतो ना तेव्हा आपल्याला यूज करावा लागतो पण मी इथं कसं ऍरे सारखं नॉर्मली म्हणून मी इथं काही डॉट यूज करतो आणि पुढे त्या व्हेरिएबलचं नाव घेऊन तो मेंबर व्हेरिएबल मध्ये प्रेझेंट आहे मग मी इथे लिहिलं क्लिअर होतंय का तुम्हाला राईट पुन्हा मी इथं लिहिलं आणि युजरला सांगितलं की एंटर एस नेम स्टुडंट नेम राईट आता मी इथं स्कॅन ऐवजी गेट एस पण तुम्हाला जे वाटतं तुम्ही मी इथं काय केलं काय नेचर कर गेट एस लिहिलं आणि इथं लिहिलं आहे PTR ऑफ R डॉट एस समजतं का तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ परत बघा त्याच्याशिवाय तुम्हाला समजलं नाही राईट हे का झालं होतं कारण हे थोडस कॉम्प्लिकेटेड पण तुम्ही जर प्रॅक्टिस जर केलं तर मला वाटत आय थिंक तुमची लॅक होते टू प्रॅक्टिस राईट कारण असं तो तुम्हाला पहिल्या लेक्चर पासूनच कळतं राईट पण थोडं पैसा करू ओके त्याला तुम्हाला कारण प्रॉडक्ट बेस्ड कंपनी सर्व्हिस बेस्ड कंपनी जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट कंपनीमध्ये जातात ना काय प्रश्न विचारतो DS वरती OS वरती जातो बेसिक C वरती प्रश्न विचारला जातो CCP वरती प्रश्न कोर जावा वगैरे असं तुमचं पण त्याचं पॅकेज 5-7 स्टार्टिंगलाच त्यांचं इन्क्रिमेंट म्हणजे 20 सर्व्हिस बेस्ड मला 10% कारण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये 50% सपोज तुम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये काम करता किंवा कुठल्या पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत काम करता आणि दुसऱ्या प्रॉडक्ट स्विच होताना तेव्हा तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो प्रॉडक्ट बेस्ड सर्व्हिस बेस्ड वाला प्रेफरन्स दिला जातो जेव्हा तुम्ही स्विच करता तुम्हाला 50% हाईक देतो विचार करा सर्व्हिस वाल्यांना हाईक 10 ते 15% आणि प्रॉडक्ट वाल्यांना एवढा मोठा कारण त्यांचं डोकं क्लिअर होतं का तुम्हाला राईट पैशांचे चांगले एक्सपेक्टेशन ओके तुम्हाला तर राहतो पैसा त्याच्यामुळे ही स्टेटमेंट एवढं पण तुम्हाला समजण्यासाठी 2-4 लेक्चर घ्यावे क्लिअर होतं थोडासा वेळ काढ बस करा सीचे पुढे जाऊन सी पुढे जाऊन DS पुढे जाऊन मध्ये सुद्धा बरेच कन्सेप्ट तर जे मी सांगितलं मेमरी अलोकेशन त्यामध्ये पहिले
फक्त जावा एवढंच जावा सोपं पॉइंटर नसल्या क्लिअर पण खूप ठिकाणी पॉइंटर नेटवर्किंग क्लिअर तुम्ही हे जे ड्रायव्हर आहे ना आपण व्हिडिओ ऑडिओ ड्रायव्हर पॉइंटर ते काम ते इथून पुढे जाऊ इथं मी एंड फॉरलूपला आता विचार करा हा किती वेळा फिरणार आहे एकदा झिरो असताना वन असताना वेळाच तो जाईल नाही म्हणजे जेव्हा तो झिरो होईल तेव्हा तो आपल्याला हा मेसेज दिसतो सांगेल अशाची व्हॅल्यू जेव्हा सेकंडला पण वन होईल तेव्हा पण क्लिअर होतं जेव्हा आपण ते म्हणजे सपोज तुम्ही टाकलं तर एक लक्षात येते दुसऱ्यांदा तुम्ही झिरो वन समज दोन स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर केली लक्षात येते तुम्हाला राईट आपण नॉर्मल आता फक्त ती प्रिंट करून प्रिंट आहे स्टुडंट इथं परत सेम आय आय लेफ्ट आय प्लस आणि याच्या सेम प्रिंट CDI is equal to percentage typically PTR bracket I dot SID okay आणि print tab student is equal to percentage S त्या ठिकाणी आपण PTR of dot S get S आपला आउटपुट स्टेट थांबलोय आपण काय केलं आता इथं आपण फ्री नाही केलं जेव्हा आपलं काम संपलंय ना तुम्ही काय करा शेवटी फ्री करा फ्री करताना फक्त फ्री इंटू ब्रॅकेट झालं फ्रीला एवढा बट मॅलॉक यूज हा पहिलेच राईट आपण काय प्रॅक्टिकली बघून फ्री अलाव केला पण तुम्हाला अभ्यास करून घ्यावा लागेल तर तुम्हाला समज तिकडं आता ते गेला सी अवघड आहे तुम्हाला बाकी झालं F5 hash include stdio dot h hash include conio dot h hash include std lib dot h
तर पहिल्यांदा आपण काय करतो, तर डिफाइन करतो फक्त स्टुडंट सेमीकोलन इंट SID कॅरेक्टर SNA इंटू ब्रॅकेट 10 साइज होते या बघा, राईट. इथं आलो वर्ड नेम integer number of student integer I struct student star ptr clr scr ptr is equal to struct student star pointer malloc into bracket size of struct student, okay, multiply by 2, sorry, multiply by number of students. ओके, मग इथं युजर कडनं मला नंबर ऑफ स्टुडंट घ्यावे लागतील. एंटर नंबर ऑफ स्टुडंट स्लॅश एन किंवा मग पर्सेंटेज टी ऍड्रेस ऑफ नंबर ऑफ स्टुडंट. बरोबर आहे, राईट. आता आपल्याला 2 मेमरी ब्लॉक तयार करून दिलेत त्याने. आता त्याला आपल्याला काय यूज करायचं, मग इथे फॉर त्याच्या अगोदर लिहितो प्रिंट स्लॅश एन एंटर स्टुडंट डिटेल्स स्लॅश एन I is equal to 0, I is less than number of students, I plus plus. Okay, इथे लिहिलं मी printf enter student ID, okay, scanf percentage d, I put it into the address of ptr of I dot sid. Okay, copy करता याला मी, edit copy paste, okay, student name scanf वापरतो, getS वापरतो, getS into bracket ptr into bracket I dot save, राईट. हे झालं. याच्यानंतर इथे लिहिलं मी प्रिंट आहे स्लॅश एन स्टुडंट डिटेल्स, ओके, डबल कोटेशनच्या अगोदर स्लॅश एन लिहितो आणि मला टेबल फॉर्म मध्ये दाखवायचं. आता मला असं टेबल फॉर्म मध्ये दाखवायचं म्हणून इथे लिहितो मी प्रिंट एफ, इथे लिहिलं मी SID स्लॅश टी आणि त्याच्या समोर लिहिलं एस नेम. तुम्हाला लिहितो लिहू शकतो, राईट. आता इथं मी परत फॉर लूप यूज करणार आहे, वरच फॉर लूप आहे त्यामुळे परत कॉपी पेस्ट करतो. लिहितो मी स्टुडंट आयडी लिहायची गरज नाही कारण SID वरती आपल्याला दाखवायचं इथे, त्याच्यामुळे इथं काय लिहिलं मी पर्सेंटेज d कॉमा, बरोबर आहे, PTRI त्याच्यानंतर मला इथं नाव दाखवायचं टॅब देऊन, म्हणून त्याच्या नंतर टॅब दिला आणि इथं लिहिलं पर्सेंटेज S, त्याच्या अगोदर टॅब दिला आणि नंतर लिहिलं, इथं लिहिलं PTR ऑफ I डॉट नेम एस नेम. बाकीच्या गोष्टी गरज नाही. क्लिअर होतंय तुम्हाला हे सर? कारण प्रिंटफ नवीन लाईन ऍड करत नाही. आता याच्यानंतर आपल्याला नवीन लाईन ऍड करायची, म्हणून मी इथे लिहिलं प्रिंट स्लॅश एन
राईट. शेवटी आउटपुट दिसावं म्हणून गेट ch. राईट. ऑल टाइप केलं, सक्सेसफुली कंपाईल झालं. नंबर ऑफ स्टुडंट जिथं मी 2 टाकलं त्यांनी विचारलं स्टुडंट डिटेल्स, टीम 100. राईट. नेमच्या इथे प्रॉब्लेम झाला 101. पण दाखवताना दाखवलं नाही. नेमच्या इथे का प्रॉब्लेम झाला? कारण जेव्हा आपण एंटर करतो ना तेव्हा इथे तो काय करतो ते एंटर म्हणून आपल्याला लागेल गेट गेट कॅर लिहायचं आणि ते रिकामं सोडून द्यायचं. अल्ट F9 F9. इथं मी 2 नंबर घेतले बरोबर. आयडी टाकला 100. त्यात स्टुडंटचं नाव टाकलं AAA 101. त्यात स्टुडंटचं नाव टाकलं B. दिसतंय? फक्त इथं काय पहिला जो रेकॉर्ड नाही घेतला इथे याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, स्लॅश n घ्यावं लागेल. 2100 AAA 101 BBB. दिसतंय? SID SNAME. क्लिअर होतं का तुम्हाला? किती जरी नाव ऍक्सेप्ट प्रोग्राम लक्षात आला का तुम्हाला? रिक्वायरमेंट काय फॉर्मॅट नैवेद्य मला वरती बघा तुम्ही तर राईट क्लिक केलं तर दिसेल बघा stdlib या डॉटेज फाईल मध्ये तो प्रेझेंट आहे आणि इथं बघा void star malloc size underscore t size underscore थोडंसं वाचलं size underscore लक्षात आलं साईज अंडरस्कोर नाही सापडलं तर याच्यावर क्लिक केलं तर आणि एवढं लक्षात इंटिजर नॉन निगेटिव्ह अनसाइनिंग त्याला सेव्ह वन फाईल फोटो काढायचं हां सेंड कर लगेच करतो लगेच हा चला सर बघा तुम्हाला कळेल अजून एकदा बघ व्यवस्थित कळेल